नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणाने इथं आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin today's reading, let's first cleanse the energy around you. As this incense burns, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be clear away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग जनरल आहे. जे रेझोनेट होईल तेवढंच घ्या, बाकी सोडून द्या. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत की उरलेला मे महिना प्रत्येक 12 राशींसाठी कसा जाईल, काय घडामोडी घडतील. चला तर मग आजची रीडिंग सुरू करूया. चला तर मग मेष राशी तुमच्यासाठी रीडिंग करूया. मेष राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना खूप महत्त्वाचे निर्णय आणि कम्युनिकेशन घेऊन येताना दिसतो आहे. तुम्ही आता आधीसारखे इमोशनली रिॲक्ट न करता खूप प्रॅक्टिकल आणि मॅच्युअर पद्धतीने विचार करताना दिसता. काही लोक स्वतःभोवती बाउंड्रीज तयार करतील आणि कोणाला किती इम्पॉर्टंट द्यायचं हे तुम्ही ठरवणार. एखाद्या व्यक्तीकडून अचानक कॉल, मेसेज किंवा कन्व्हर्सेशन येण्याचे संकेत दिसतात. विशेषतः अशी व्यक्ती जी आधी इनकन्सिस्टंट होती किंवा प्रॉपरली इफोर्ट घेत नव्हती, ती पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू शकते. उरलेल्या मे महिन्यात अचानक मूव्हमेंट वाढताना दिसते आहे. काही लोकांना न्यू ऑपॉर्च्युनिटी, ट्रॅव्हल, सोशल मीडिया रिलेटेड ग्रोथ किंवा नवीन सुरुवात दिसू शकते. बराच काळ स्टॅग्नंट वाटत असेल तर आता एनर्जी हालताना दिसते. युनिवर्स एक गोष्ट स्पष्ट सांगते, घाईघाईने इमोशनल डिसिजन घेऊ नका. आता क्लॅरिटी ठेवणे खूप गरजेचे आहे. कोण तुमच्या आयुष्यात खरं व्हॅल्यू ॲड करतो आणि कोण फक्त वेळ घालवतो हे तुम्हाला आता स्पष्ट समजणार. मे संपायच्या आधी एक कन्व्हर्सेशन किंवा रिअलायझेशन तुमचा पूर्ण माइंडसेट बदलू शकते. चला तर मग वृषभ राशी तुमची रीडिंग करूयात. वृषभ राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना खूप स्ट्रॉंग, डॉमिनंट आणि ॲक्शन ओरिएंटेड एनर्जी घेऊन येताना दिसतो आहे. तुमच्या आयुष्यात सध्या कंट्रोल परत घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये मागे राहिला होता किंवा थांबून होता तिथे आता पुढे जाण्याची इनर अर्ग्यू वाढणार आहे. एखादी सिच्युएशन जिथे खूप मतभेद, कन्फ्युजन किंवा कॉम्पिटिशन चालू होतं, आता तिथे टेन्शन वाढताना दिसत आहे. काही लोकांमध्ये इगो क्लॅशेस, मिसअंडरस्टँडिंग किंवा अननेसेसरी आर्ग्युमेंट होऊ शकतात. पण इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुमच्यात लीडरशिप एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही जर शांत राहून स्मार्ट पद्धतीने हँडल केलं तर सिच्युएशन तुमच्या बाजूने वळू शकते. काही वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्क प्लेस किंवा पर्सनल लाईफमध्ये कॉम्पिटिशन वाढू शकतो. कोणीतरी तुमच्याशी कम्पेअर केलं जाऊ शकतं किंवा तुमची व्हॅल्यू चॅलेंज केली जाऊ शकते. युनिवर्स तुम्हाला सांगते, रिॲक्शन कमी ठेवा, स्ट्रॅटजी जास्त ठेवा, कारण या काळात तुमचा ॲटिट्यूड आणि प्रेझेन्स खूप इम्पॅक्ट टाकणार आहे. मे संपायच्या आधी तुम्ही एका स्ट्रॉंग डिसिजनपर्यंत पोहोचाल, जिथे तुम्ही स्पष्ट ठरवणार की कोणत्या गोष्टीसाठी फाईट करायचं आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्यात. चला तर मग मिथुन राशीसाठी रीडिंग चालू करूयात. मिथुन राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना स्टॅबिलिटी आणि इमोशनल ग्राउंडिंग घेऊन येताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात आता एक असा फेस येईल जिथे तुम्हाला स्वतःला इमोशनली प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. काही लोकांना इनसिक्युरिटी किंवा फिअर ऑफ लॉस जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही लोकांवर किंवा सिच्युएशनवर जास्त ट्रस्ट ठेवताना थोडे कॉशियस होऊ शकतात. दुसरीकडे तुमच्या आयुष्यात ग्रोथ, कम्फर्ट आणि अबंडन्सची एनर्जी देखील स्ट्रॉंग दिसत आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी लाँग टर्मपासून एफोर्ट घेत होतात त्याचे रिझल्ट आता तुम्हाला दिसतील. स्लो पण स्टेबल पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसू लागतील. काही मिथुन राशीच्या लोकांसाठी घर, फॅमिली, रिलेशनशिप किंवा पर्सनल लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट येण्याचे संकेत दिसत आहेत.
इमोशनल हिलिंग सुरू होईल, पण तुम्ही ते लगेच एक्सप्रेस करणार नाही. तुम्ही ते आतमध्ये प्रोसेस करत राहाल. युनिवर्स तुम्हाला सांगते की कंट्रोल आणि ट्रस्ट यामध्ये बॅलन्स ठेवा. खूप जास्त होल्ड करून ठेवले तर एनर्जी ब्लॉक होऊ शकते आणि खूप जास्त सोडलं तर इमोशनल कन्फ्युजन वाटू शकतो. मे संपायच्या आधी तुम्हाला एक अशी क्लॅरिटी मिळेल जी तुम्हाला इमोशनली सिक्युअर फील करून देईल आणि तुम्ही तुमच्या प्रायोरिटी गोष्टींना अजून स्ट्रॉंग पद्धतीने होल्ड कराल. चला तर मग कर्क राशीच्या लोकांची रीडिंग करूयात. कर्क राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना नवीन सुरुवातीचा संकेत घेऊन येताना दिसतोय. पण ही सुरुवात खूप सॉफ्ट, इमोशनल आणि अनएक्सपेक्टेड असू शकते. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा नवीन ओळख तयार होऊ शकते जी हळूहळू तुमच्या आयुष्यात महत्त्वाची बनू शकते. तुमच्यातील इमोशनल सेन्सिटिव्हिटी खूप वाढलेली दिसत आहे. तुम्ही छोट्या गोष्टींना जास्त फील करू शकता, पण त्याचबरोबर तुमचं मन खूप प्युअर आणि जिनियस एनर्जी अट्रॅक्ट करत आहे. दुसरीकडे तुमच्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी, ऑफर किंवा बिगिनिंग येण्याचे संकेत दिसत आहेत, जे प्रॅक्टिकली तुमच्या स्टॅबिलिटी, कॅरियर आणि फायनान्शियल ग्रोथशी संबंधित असू शकते. ही सुरुवात अचानक येऊ शकते आणि इनिशियली स्मॉल वाटेल, पण पुढे जाऊन खूप स्ट्रॉंग फाउंडेशन बनू शकते. युनिवर्स तुम्हाला सांगतोय की तुमच्या इंट्युशनवर ट्रस्ट ठेवा, पण जे अपॉर्च्युनिटी येत आहे ना ते इग्नोर करू नका. भावनांमध्ये हरवून जाऊ नका, कारण यावेळी प्रॅक्टिकल डिसिजन तुमचं फ्युचर चेंज करू शकतं. मे संपायच्या आत तुम्हाला असा एक संकेत किंवा चेंज मिळेल जो तुम्हाला लाईफमध्ये नवीन चॅप्टर ओपन करू शकतात तुम्ही. चला तर मग आता सिंह राशीची रीडिंग करूयात. सिंह राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना अचानक बदल आणि थोडा इमोशनल प्रेशर घेऊन येताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी सिच्युएशन उघड होऊ शकते जी तुम्हाला आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता ती बाहेर येणार. हा काळ थोडा अनकम्फर्टेबल वाटू शकतो, कारण अचानक ट्रूथ समोर येईल, अपेक्षा तुटणे किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट जाणू शकतो. पण हे सर्व काहीतरी नवीन सुरू होण्यासाठी नेसेसरी क्लिअरिंग आहे. दुसरीकडे तुम्ही खूप स्ट्रॉंग पद्धतीने स्वतःला होल्ड करून ठेवले आहे. बऱ्याच संघर्षानंतरही तुम्ही हार मानलेली नाही आणि अजूनही फाईट करत आहात. तुमच्यात एक फायटर एनर्जी आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवते. काही सिंह राशीच्या लोकांसाठी पास्ट एक्सपिरियन्स किंवा रिपीटेड स्ट्रगलमुळे इमोशनल टायरनेस जाणवू शकतो, पण युनिवर्स सांगतो आता सरेंडर नाही, फक्त स्मार्ट प्रोटेक्शन आणि अवेअरनेसची गरज आहे. मे संपायच्या आत तुम्हाला अशी एक रिअलायझेशन येऊ शकते जी तुम्हाला क्लिअर करेल की कोणती गोष्ट आता तुमच्यासोबत पुढे जाऊ शकत नाही आणि कोणती गोष्ट तुम्ही अजूनही प्रोटेक्ट करायला हवी. चला तर मग आता कन्या राशीची रीडिंग करूयात. कन्या राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना खूप स्ट्रॉंग पण कन्फ्युजिंग एनर्जी घेऊन येताना दिसत आहे. तुमच्यात कॉन्फिडन्स, लीडरशिप आणि पुढे जाण्याची इच्छा खूप वाढलेली आहे. तुम्ही आता स्वतःला प्रूव्ह करण्याच्या मूडमध्ये आहात आणि कुठे बॅक स्टेप घ्यायचा विचार नाही. पण त्याचवेळी काही गोष्टी क्लिअर दिसत नाहीत. एखादी सिच्युएशन, पर्सन किंवा डिसिजनबद्दल पूर्ण सत्य अजून तुमच्यासमोर आलेलं नाही. त्यामुळे थोडी कन्फ्युजन, ओव्हरथिंकिंग किंवा ट्रस्ट इश्यू जाणवू शकतात. काही कन्या राशीच्या लोकांना एखादी व्यक्ती डबल फेस एनर्जी दाखवू शकते किंवा काही गोष्टी हिडन राहू शकतात. त्यामुळे आता इंट्युशनवर फोकस ठेवणे गरजेचे आहे. युनिवर्स तुम्हाला इथे सांगते, ज्या गोष्टी क्लिअर नाहीत त्यात घाई करू नका. तुमची इनर पॉवर स्ट्रॉंग आहे, पण बाहेरच्या इल्युजनपासून सावध राहणे खूप महत्त्वाचे. मे संपायच्या आधी तुम्हाला एक अशी क्लॅरिटी मिळेल जी तुम्हाला दाखवेल की कोणती गोष्ट रिअल आहे आणि कोणती गोष्ट फक्त भ्रम आहे. चला तर मग आता तुला राशीची रीडिंग करूयात. तुला राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना खूप डायनॅमिक आणि टर्निंग पॉईंट एनर्जी घेऊन येताना दिसतोय. तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती होऊ शकते जिथे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल. काही लोक तुमच्या डिसिजन, चॉईस किंवा पोझिशनला चॅलेंज करू शकतात, पण इथे तुम्ही मागे हटणार नाहीत. तुमच्यात एक स्ट्रॉंग फायटिंग स्पिरिट दिसते. तुम्ही तुमची जागा, तुमची व्हॅल्यू आणि तुमचं रिस्पेक्ट प्रोटेक्ट करण्यासाठी तयार करत आहात. दुसरीकडे युनिवर्स तुमच्यासाठी मोठा चेंज सायकल सुरू करत आहे. अचानक लक शिफ्ट होईल, अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटी किंवा परिस्थितीत मोठा टर्न येऊ शकतो. जे काही लाँग टाईमपासून स्टक होतं ते आता हलताना दिसते. हा बदल इनिशियली अनप्रेडिक्टेबल वाटू शकतो, पण पुढे जाऊन तो तुमच्या फेवरमध्येच जाईल.
युनिवर्स तुम्हाला सांगते की तुम्ही जे प्रोटेक्ट करत आहात ते महत्त्वाचं आहे, पण फ्लोला रेसिस्ट करू नका, कारण आता तुमचं डेस्टिनी एका नवीन दिशेने वळत आहे. मे संपायच्या आधी एक असा टर्निंग पॉईंट येईल जो तुमचं पर्स्पेक्टिव्ह आणि फ्युचर डायरेक्शन दोन्ही बदलू शकतो. चला तर मग आता वृश्चिक राशीची रीडिंग करूयात. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना क्युरिओसिटी आणि इमोशनल ग्रोथ घेऊन येताना दिसतोय. तुमच्या आजूबाजूला काही गोष्टींबद्दल माहिती मिळवण्याची, ट्रूथ जाणून घेण्याची किंवा एखाद्या सिच्युएशनचं मागचं खरं कारण समजून घेण्याची स्ट्रॉंग इच्छा वाढणार आहे. काही लोक एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर लक्ष ठेवू शकतात किंवा त्यांच्या वर्ड्स आणि ॲक्शनमधला डिफरन्स समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. हा काळ ऑब्झर्व मोर रिॲक्ट लेस असा आहे. दुसरीकडे तुमच्या आयुष्यात ग्रोथ, हिलिंग आणि अबंडन्सची एनर्जी स्ट्रॉंग दिसत आहे. इमोशनल लेवलवर तुम्ही स्वतःला पुन्हा नरिश करत आहात. सेल्फ वर्थ, सेल्फ लव आणि कम्फर्ट झोनमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याचे संकेत दिसत आहेत. काही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिप, फॅमिली किंवा पर्सनल लाईफमध्ये नर्चरिंग एनर्जी वाढेल. जे काही इमोशनली कमी होतं तिथे आता केअर आणि वॉर्म परत येऊ शकते. युनिवर्स तुम्हाला इथे सांगते की फक्त माहिती गोळा करण्यात अडकू नका, त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःला हील आणि ग्रो करण्यासाठी करा. मे संपायच्या आधी तुम्हाला अशी क्लॅरिटी मिळेल, तुमचं इमोशनल फाउंडेशन अजून स्ट्रॉंग करेल. चला तर आता धनुराशीची रीडिंग करूयात. धनुराशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना स्टॅबिलिटी आणि फास्ट क्लॅरिटी घेऊन येताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात आता प्रॅक्टिकल डिसिजन घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही इमोशनलपेक्षा जास्त ग्राउंडेड आणि रिअलिस्टिक अप्रोच घेणार आहात. तुमच्या काम, पैसा किंवा लाईफ डायरेक्शनमध्ये एक स्ट्रॉंग स्टॅबिलिटी बिल्ड होताना दिसते. तुम्ही जे काही लाँग टर्मसाठी प्लॅन करत आहात त्यात प्रोग्रेस दिसू लागते. दुसरीकडे अचानक न्यूज, मेसेज किंवा माहिती येण्याचे संकेत आहेत, जी खूप फास्ट डिसिजन घेण्यास भाग पाडू शकते. काही गोष्टी तुम्हाला अचानक क्लिअर होतील. तुम्ही खूप वेगाने पुढचा स्टेप घ्याल. काही धनुराशीच्या लोकांसाठी कम्युनिकेशन, डॉक्युमेंट्स, ट्रॅव्हल किंवा वर्क रिलेटेड क्विक मुवमेंट दिसू शकतात. स्टॅबिलिटी आणि स्पीड दोन्हींचा बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे. घाईत चुकीचा निर्णय घेऊ नका, पण डिले पण करू नका. मे संपायच्या आधी एक अशी सिच्युएशन क्लिअर होईल जी तुम्हाला लाँग टाईमपासून कन्फ्यूज करत होती. चला तर मग आता मकर राशीची रीडिंग करूयात. मकर राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना थोडा सावध राहण्याचा आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंगचा आहे. तुमच्या आजूबाजूला अशी काही एनर्जी दिसत आहे जिथं पूर्ण सत्य लगेच समोर येत नाही. कोणीतरी काही गोष्टी तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा सिच्युएशनमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी नसू शकते. त्यामुळे आता इंट्युशन आणि ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःही आता थोडे प्रायव्हेट, गार्डेड आणि सिलेक्टिव्ह झालेले दिसता. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लगेच नाही रिॲक्ट करत. तुम्ही आधी सिच्युएशन समजून घेत आहात. दुसरीकडे फ्युचर प्लॅनिंग आणि एक्सपेन्शनची एनर्जी स्ट्रॉंग दिसत आहे. तुम्ही आता लाँग टर्म विजन पाहत आहात. नवीन दिशा, अपॉर्च्युनिटीज किंवा ट्रॅव्हल रिलेटेड प्लॅन्स डेव्हलप होऊ शकतात. जे काही तुम्ही आतापर्यंत बिल्ड केलं आहे त्याची नेक्स्ट स्टेज सुरू होण्याचे संकेत आहेत, पण त्यासाठी पेशन्स आणि क्लिअर डायरेक्शन दोन्ही लागणार. युनिवर्स तुम्हाला सांगतोय, जे दिसत नाही त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, पण फिअरमध्ये डिसिजन घेऊ नका. फक्त स्मार्ट ऑब्झर्वेशन आणि फ्युचर फोकस ठेवा. मे संपायच्या आधी तुम्हाला असा एक संकेत मिळेल जो तुम्हाला पुढच्या मोठ्या डायरेक्शनबद्दल क्लॅरिटी देईल. चला तर मग आता कुंभ राशीची रीडिंग करूयात. कुंभ राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना खूप फास्ट मूवमेंट आणि इमोशनल पास्ट कनेक्शन घेऊन येताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात गोष्टी अचानक वेगाने पुढे जाताना दिसतील. एखादी सिच्युएशन जी खूप स्लो किंवा स्टक होती ती अचानक मूवमेंट घेऊ शकते. काही लोकांना अनएक्सपेक्टेड मेसेज, कॉल किंवा अचानक कम्युनिकेशन येऊ शकतं. विशेषतः पास्ट म्हणून कोणीतरी पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात. जुनी आठवण, जुने इमोशन किंवा अनफिनिश कन्व्हर्सेशन परत सरफेस होऊ शकतं. हा काळ नॉस्टॅल्जिया आणि क्विक डिसिजन दोन्ही घेऊन येत आहे. त्यामुळे मन इमोशनली हलका आणि कन्फ्युजन दोन्ही फील होऊ शकतो. युनिवर्स तुम्हाला सांगते की पास्टला पुन्हा एक्सप्लोर करताना स्वतःला हरवू नका. जे काही परत येत आहे ते तुमच्या ग्रोथसाठीच आहे का की फक्त इमोशनल लूप आहे हे समजून घ्या. मे संपायच्या आधी एक सडन टर्न येईल जो तुमच्या कम्युनिकेशन, रिलेशनशिप आणि इमोशनल क्लॅरिटीला खूप फास्ट बदलू शकतो.
चला तर मग आता मीन राशीच्या लोकांची रीडिंग करूयात. मीन राशीच्या लोकांसाठी उरलेला मे महिना आठवणी आणि भविष्याचा निर्णय यामध्ये अडकलेली एनर्जी घेऊन येताना दिसत आहे. तुमचं मन पुन्हा पुन्हा पास्टकडे जाताना दिसतं. जुनी नाती, जुनी भावना आणि अनफिनिश इमोशन पुन्हा वर येऊ शकतात. काही लोकांना एखादी व्यक्ती पुन्हा आठवू शकते किंवा कॉन्टॅक्ट करण्याचा विचार येऊ शकतो. पण इथे युनिवर्स एकच प्रश्न विचारतोय की हे परत येणं खरंच ग्रोथसाठी आहे का, की फक्त कम्फर्ट झोनची ओढ आहे. दुसरीकडे तुमच्या आयुष्यात फ्युचर प्लॅनिंग खूप स्ट्रॉंग होताना दिसत आहे. तुम्ही आता एक नवीन डायरेक्शन, नवीन गोल किंवा नवीन स्टार्टबद्दल विचार करत आहात, पण पूर्ण क्लॅरिटी अजून आलेली नाही. त्यामुळे थोडी कन्फ्युजन आणि इनडिसिजन जाणवू शकतो. हा काळ तुम्हाला पास्ट वर्सेस फ्युचर अशा क्रॉसरोडवर आणत आहे. युनिवर्स तुम्हाला सांगते की जे संपलं आहे ते ओढून धरू नका आणि जे सुरू होणार आहे त्याला भीतीने थांबवू नका. मे संपायच्या आधी तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुम्हाला दाखवेल की पुढचा योग्य रस्ता कोणता आहे. हा उरलेला मे महिना सगळ्या राशींसाठी एकत्रच गोष्ट सांगत आहे. एकच गोष्ट सांगते की जुनं साफ होत आहे आणि नवीन दिशेला जागा तयार होत आहे. काही गोष्टी अचानक बदलतील, तर काही सत्य समोर येतील, तर काही नाती क्लिअर होतील. पण हे सगळं तुमच्या लाईफ पुढच्या लेवलला नेण्यासाठीच आहे. युनिवर्स तुम्हाला फोर्स करत नाही, तो फक्त रिडायरेक्शन करत आहे. जे तुमच्यासाठी नाही ते जाईल आणि जे तुमचं योग्य आहे ते योग्य वेळेलाच परत येईल किंवा नव्याने सुरू होईल. याच काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई नाही, भीती नाही आणि ओव्हर थिंकिंग नाही, फक्त क्लॅरिटी, पेशन्स आणि सेल्फ ट्रस्ट ठेवा. जर तुमची राशी रेझोनेट झाली असेल तर ते एक संकेत समजा की तुम्ही योग्य एनर्जीमध्ये आहात.